दंडवत हो। सहाय्य प्रकरण आपण श्रवण करत आहोत आणि यामधील जे काही आचाराचं 101 क्रमांकाचं वचन आहे ते कालच्या सत्रामध्ये आपण ते श्रवण केलेलं आहे। परिच्छेदी प्रवर्तलयाचे सकळी निरोध नेनो कोणची निरपोनी फेडी। आणि इथून पुढे जी काही वचनं आहेत त्या 4 वचनांमध्ये सहाय्य परमेश्वराचं कसं होतं, ती सहाय्याची जी व्यवस्था कशी आहे हे त्यामध्ये निरूपण केलेलं आहे। आजच्या सत्रातलं वचन आहे आचाराचं 102 क्रमांकाचं वचन, पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य। म्हणजे मागील वचनामध्ये सांगितलेलं आहे की जे काही अडथळे असतील, जी काही अयोग्यता असेल ती तर परमेश्वर नासतात, परंतु नुसतंच अडथळे अयोग्यता नासल्या जाते का ना। इथे सांगतात की पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य। परिच्छेदी ऐसे सहाय्य तरी प्रयत्नी कैसे पा। म्हणजे त्यागार्थी जर का परमेश्वर सहाय्य करतातच, तर आपण विधीचा जर का विधी आचरण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर त्या प्रयत्नालाही परमेश्वर सहाय्य करतात। त्यागासाठी जर का करतात, दोषांचा त्यागार्थी जर का सहाय्य आहे, तर गुणाच्या स्वीकारार्थी सुद्धा परमेश्वराचं सहाय्य वर्ततं। तेथ क्रिया प्रयत्नानुरूप दैवाचे सहाय्य। तेथ क्रिया प्रयत्नानुरूप म्हणजे तुमचा प्रयत्न कसा आहे त्या प्रयत्नाच्या अनुरूप सहाय्य होतं बरं का। तुम्ही म्हटले की बाबा नाथोबास किंवा सादाईसा पाण्यात बुडत होते आणि स्वामींनी लगेच तारलं आणि आम्ही तर वाहून गेलो, मग त्यांना सहाय्य झालं ना, आम्हाला का नाही सहाय्य झालं न। क्रिया जी काय आहे त्या प्रयत्नानुरूप सहाय्य आहे हे लक्षात घ्यायचं की आपण जे बुडतो ते देवासाठी बुडत नसतो बरं का। आपण प्रवासात चाललोय आणि मग बुडतोय आपण। इथे साधाईसा हे देवाकडे चाललेले आहेत, हा प्रवास देवाचा आहे आणि मग ते बुडत आहेत पाण्यामध्ये। नाथोबास आहेत ते देवाच्या आज्ञेमध्ये आहेत म्हणून त्यांना बुडू देत नाही देव। किंवा त्या देवगावची बाई जी आहे ती स्वामी इकडे आहेत डोमेग्रामकडे आणि ती पाण्यावरून असं चालत येते आणि ती बुडत नाही, कारण की त्यांचा प्रवास वेगळा आहे, आपला प्रवास वेगळा आहे। म्हणून आपण बुडू एखाद्या वेळेस, पण ते मात्र बुडाले नाहीत। परंतु त्यांचा आणि आपला ताळमेळ जर का जोडायला लागलो तर है ना। संकष्ट वज्र पंजरोमध्ये आपण काय करतो, देवाला असंच करतो ना की ते चोर सांगती सोडवणारा मला चोर भयापासून रक्षा वेजी। काही नाही, आपलं द्रव्य जर का ईश्वराच्या उपयोगी जाणार असेल तर आपोआपच तुम्हाला सहाय्य होणार, ते देवाला वेगळं सांगायची गरज नाही आहे। आपण जे द्रव्य आहे ते दोषार्थी उपयोगी नेणार आहे आणि मग त्या दोषाचं त्या द्रव्याचं जतन करा हे देवाला सांगणं। किंवा भट्टोबासांची पोटदुखी पोट दुखत होतं आणि त्यांची पोटदुखी आपण थांबवली, तशी माझी पण थांबवा, हा ना। देवाला आपण एक प्रकारे दडपणात आणण्याचा प्रयत्न करत असतो। पण भट्टोबासांचं पोट कधी दुखत होतं, जेव्हा स्वामींची सेवा ते करत होते, स्वामींनी सांगितलेली सेवा ते करत होते। आणि थांबलं कशामुळे, स्वामींनी सांगितलेल्या सेवेमुळे ते थांबलेलं आहे। आधी पण देवाची सेवा आहे, नंतरही देवाची सेवा आहे। आपण आधीही देवाची सेवा नसते आणि नंतरही देवाची सेवा नसते। तेवढा पर्टिक्युलर जो वेळ आहे, तुम्ही किती महिन्याचा वेळा ठेवलेला, 1.25 महिन्याचा की 6 महिन्याचा, तेवढा वेळ आपण देवाची सेवा करायची म्हणून ती करायची। आणि कधी वाटच बघत असतो, ते संकट कधी गेलं की दुसऱ्या दिवसापासनं ते उपहार वगैरे करायचं, सेलिब्रेशन करायचं आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे विधी बंद। म्हणजे इथे आपण जर का म्हणालो की भट्टोबासांची पोटदुखी थांबवली तशी आमची थांबवा, तर त्यांची पोटदुखी जी थांबते तो सन्निधानातला त्यांचा तो भोग आहे, तो सेवा करूनच तो नाचणार आहे। स्वामींनी लगेच पोटदुखी नाही थांबवली त्यांची, त्यांना सेवा करायला सांगितली। किती दगड व्हायला सांगितली, 22 दगड व्हायला सांगितलेली आहेत। ते 22 दगड ते असे उचलत होते
आणि पोटेसी धरुनी जिथे टाकायचे तिकडे टाकत होते. ते जे 22 दगड आहेत ना, मी त्याला 22 दगड म्हणत नाही, 22 विधी आहेत ते. आणि ते पोटेसी धरुनी म्हणजे स्वतः म्हणजे सेवा करताना असं अंग झटकून सेवा करायची नाही. त्या ठिकाणी आपलं देह जे आहे, तन मन धन आपल्याकडे आहे नाही आहे, पण तन आणि मन तर हे सगळ्यांकडेच आहे. त्याच्याविषयी तुम्ही कुठल्याच प्रकारचं हे करू शकत नाही, समस्या दाखवू शकत नाही आहे की माझ्याकडे देहच नाही आहे, माझ्याकडे मनच नाही आहे. हे तर सगळ्यांकडे आहे. द्रव्याचा विषय हा नंतरचा. तुमच्याकडे असेल तर ते उपयोगी लावा, नसेल तर तन मन आपलं आहेच आहे. आणि म्हणून ते प्रत्येक विधी असा आपल्याला काय करायचा आहे, हा माझा विधी म्हणून तो आपल्याला स्वीकारायचा आहे. मला मोक्ष पाहिजे म्हणून स्वीकारायचा नाही, मला दुःख निवृत्ती करायची म्हणून स्वीकारायचा नाही. हा माझ्या देवानी मला सांगितलेला आहे. आई मुलासाठी जर का काय करते तर आई त्याच्यात आपला फायदा नुकसान बघतच नाही, की माझा हात भासतो आहे, माझा वेळ जातो याच्या पालन पोषणामध्ये. आणि म्हणून स्वामी सांगतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक, पित्याचे स्नेह नाही बरं का. मातेचे स्नेह सांगितले स्वाभाविक. नैसर्गिक म्हणजे काय, इतकं स्वाभाविक आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपेक्षाभूत ती सेवा मुलाची आई करत नाही. तशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक सेवा जर का हेतू पुरस्कार असतील तर मग त्या हेतूमध्ये गणल्या जातील, त्याच्यामध्ये आपलेपणा जसा तसा नसणार आहे. आणि म्हणून हा माझा विधी ऐसे काही होईल पोरा जीवा, जे इथीचे ते आपली खंत देवानी तिथे बोलून दाखवलेली आहे. आणि म्हणून आपण देवाच्या सेवा जरी करत असू तरी ते किती आपल्या सेवा म्हणून करतो, स्मरण करतो, किती आपलेपणाने ते करतो. देव आठवण्यासाठी स्मरण नाही करत. रोजचं रुटीन आहे ते तुटलं जर का तर देव नाराज होतील म्हणून स्मरण करत असतो. मला रोजची सवय लागली म्हणून स्मरण करत असतो. हरकत नाही, ती सवय तर लागणारच आहे आपल्याला, परंतु त्या सवयीमध्ये सुद्धा आपलेपणा हा असला पाहिजे, आपुलकीने तो भाग केला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी ते वचनात सांगून ठेवलेलं आहे. तर इथे जे जे काही परमेश्वराचं साह्य आहे ते साह्य होत असताना त्या ठिकाणी सांगतात की पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. म्हणजे पुरुषाने जर का प्रयत्न केला तर तुम्हाला दैवाचं, दैव म्हणजे ईश्वर, आणि ईश्वराने जी काही व्यवस्था केलेली आहे ते सगळं दैव पदामध्ये येतं. आणि म्हणून आचार्य भट्टोबासांनी जी काही दगड वाहिली ते माझ्या देवानी सांगितली म्हणून ती वाहिलेली आहे. त्यांनी म्हटलं की माझी आधी पोटदुखी थांबवा. आपल्यासारखाच करार करू बघितलं त्यांनी. आपण म्हणतो ना माझं काम हे होऊ द्या मग आम्ही उपार करू. उलटा करार कोणी करतं का, की आधी आम्ही उपार करतो, तुम्हाला पाहिजे तेव्हा आमचं संकट दूर करा. असा उलटा करार देवाशी कोणीच करत नाही. आधी आमचं काम होऊ द्या आणि मग आम्ही तुम्हाला उपार करू, मग आम्ही उटी करू, अशा पद्धतीचं आपण बोलत असतो. तशा पद्धतीने भट्टोबासही म्हणाले की आधी पोटदुखी थांबवा मग मी दगड वाहतो. स्वामी म्हणतात तसं नाही, एक एक दगड व्हाल तुम्ही तसं तसं तुमचं दुःख कमी 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 होत जाईल. विधीकरिता अविधी जो आहे त्याचा परिहार होतो असं स्वामींनी वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक एक विधी जो आहे तो विधी करत राहा. तुम्ही विधीचा पण हिशोब ठेवू नका की आम्ही किती विधी केलेले आहे त्याचा हिशोब ठेवू नका. आणि याच्याने किती कर्मनाश होणार याचा पण हिशोब तुम्ही करायचा नाही, आम्ही करायचा नाही. आम्ही फक्त विधीपाठी विधी करत जायचं. परमेश्वराला काय द्यायचंय काय नाही ते परमेश्वराला ठरवू द्या. आपण ठरवून सांगू नका देवाला की मला हे असं द्या किंवा ते तसं द्या. देवाला ठरवू द्या ते. आणि आपल्यापेक्षा देवाला जास्त कळत असतं. आणि म्हणूनच वचन कसं आहे, पुरुष प्रयत्न. पुरुषाच्याकडे काय आहे, पुरुष म्हणजे फक्त पुरुष नव्हे, पुरुष म्हणजे जो स्वतंत्र आहे त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. ईश्वर कार्य करण्याअर्थी तुम्ही स्त्रियांनी पण कसं असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे, दडपणामध्ये नाही. निरूपणाला यायचं आहे मग तुम्ही का नाही आले, नाही आम्हाला कोणी सोबत नव्हतं. आता हे कारण काही चालत नाही बरं का.
एरवी काही ठिकाणी आपण एकटे जातो ना, बँकेतनं पैसे काढायचे आहेत, सोनं करायचं, सगळ्यांना घेऊन जातो का आपण? गपचूप जातो, गपचूप येतो. तशा पद्धतीने निरोपणाला आपल्याला कुणाची सोबत पाहिजे आणि मगच आपण निरोपणाला जाऊ शकतो. ती स्वतंत्रता झाली नाही, ती पारतंत्रता झालेली आहे. आणि म्हणून स्त्रियांना स्वामींनी का सांगितलं, बाई पुरुषाहूनही असावे. स्वामींना जर स्त्री पुरुष समान हक्क आहे वगैरे वगैरे सांगतो, मग स्त्रीला स्त्री म्हणूनच का नाही स्वामींनी हे केलं, सांगितलं की तुम्ही स्त्री म्हणूनच असा. त्यांना पुरुषाहूनही असावे असं का म्हणतात? कारण की बहुतांशी व्यवहारामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये पुरुष इतका स्वतंत्र व्यक्ती आहे ना, तो सकाळी घरातनं बाहेर पडला तो रात्री आला तरी चालतो, दुसऱ्या दिवशी आला तरी चालतो. स्त्रीचं तसं नाही आहे. स्त्रीला घराच्या बाहेर पडायचं तर सगळी घरातली काही निम्मी कामं आटपून बाहेर पडावं लागतं आणि आल्यानंतर परत ते कामाचं हे आहे, अमकं आहे तमकं आहे. म्हणजे स्त्रीला स्वतंत्रता हा प्रकार नाही. तिला घरातनं बाहेर पडताना सगळ्यांचा विचार करून बाहेर पडावं लागतं. आता हे इतर वेळी ठीक आहे, परंतु धर्मकार्य असेल त्यावेळेला काय ना, पुरुषा होऊनी असावे. मग तिथे इतरांचा विचार अधिक प्रमाणामध्ये करायचा नाही. याचा अर्थ असा नाही घरदार टाकून निघून जायचा असं नाही, परंतु अधिक विचार जो आहे तो करू नये. आपण आपल्या पदरामध्ये किती धर्म जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पडेल हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून तिथे पुरुष म्हणजे जो ईश्वराच्या कार्यार्थी स्वतंत्र झालेला आहे त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. त्याच्या हाती फक्त प्रयत्न करणं एवढं आहे. आणि तो प्रयत्न देखील कसा आहे, आपुलकीने तो प्रयत्न करायचा आहे, आनंदाने करायचा आहे, आवडीपूर्वक करायचा आहे. जसं ते सांगितलेलं आहे, पदार्थांचा परित्याग आहे तो कशासाठी असतो न, एक प्रकृतीशी नावडे म्हणून तो पदार्थ आपण खात नाही. एक प्रयत्ने नावडे म्हणजे तो पदार्थ आवडतो, पण प्रयत्नपूर्वक आपण काय केलं, त्याची नावड निर्माण केली, देवासाठी आपण नावड निर्माण केली. आणि एक आहे ईश्वरीच्या आवडी नावडे, म्हणजे देवाचीच आवडी एवढी आहे की आता त्या पदार्थाची आवडी शिल्लक राहिली नाही, तो पदार्थ खावाच असा जो भाव आहे तो ईश्वराच्या आवडीस्तव निघून गेला. कधी कधी असं असतं ना की आपल्याला वाटतं निरोपण कधी संपेल. आपण घड्याळ बघतो, असं वाटतं घड्याळ बंद पडले की काय, आपलं 5 वाजूनच नाही राहिले. म्हणजे निरोपणातनं आपल्याला उभं आलेला असतो. काही लोक झोपही काढतात बरं का आमच्या समोर. मला खूप कसतरी होतं, कारण मला झोपता येत नाही निरोपणात, मला निरोपणच करावं लागतं. माझ्या समोर काही लोक झोपतात बघून असं होतं आपल्याला पण. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला तो जो वेळ आहे तो घालवल्या जात नाही, जातच नाही तो वेळ. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की एकाला निरोपणाच्या संदर्भात एवढी आवड आहे की त्याला असं निरोपणाचं वाटतं की आत्ताच सुरू झालं लगेच संपलं, पण म्हणजे त्याला वाटतं 4ला चालू 4:30 झाले की काय, नाही तर 4:15 झालेले आहेत. म्हणजे निरूपणामध्ये तो व्यक्ती एवढा आवडीपूर्वक रममान झाला की किती वेळ त्याच्यामध्ये गेला हे लक्षात येत नाही. एका ठिकाणी निरूपण झालं आधी, जेवणाच्या आधी, आणि मग ते मला बोलले की आम्हाला निरूपण आवडलं, तुम्ही जेवणानंतर थांबाल का परत. म्हटलं ठीक आहे थांबू. आणि जेवणानंतर आम्ही परत बसलो. जवळजवळ 30 ते 35 लोक होते, प्रश्न करणारे, उत्तर देणारे मी एकटा होतो. पण आमची तिथे एवढी छान चर्चा झाली. एक जण जे बसलेले होते ते त्यांच्याकडे बघायचे, माझ्याकडे बघायचे, त्यांच्याकडे बघायचे, माझ्याकडे. म्हणजे प्रश्न आला, आता उत्तर काय, उत्तर दिलं, आता परत प्रश्न काय. असं होता होता आम्ही जवळजवळ 3.5 तास बसलो. आम्हाला कोणालाच कळालं नाही, मला सुद्धा नाही कळालं. आणि जेव्हा चर्चा थांबली तेव्हा आम्ही बघितलं, अरे 3.5 तास झाले. आणि मग सगळ्यांना ते लक्षात आलं की ते सगळे मुंबईचे होते, त्यांना तिकडे जायचं होतं लांब. म्हणजे अर्थातच जेवढं तुम्ही त्याच्यात रममान व्हाल. पूर्वकाळी जेव्हा मी संवत्सरला गेलो, अभ्यास नव्हता, 10वीहून समजा मी गेलेलो आहे, आमचा अभ्यास सुरू झाला. मग तिथे पोथीमध्ये दुपारची जी चर्चा व्हायची आमच्या डोक्यावरून जायची बरं का. म्हणजे तुमच्यापैकी कोणाला झोप आली तर आम्हाला त्याचं काही नवल वाटत नाही, की तेव्हा आम्ही पण झोपा काढायचो पोथीमध्ये, कारण की आमचं सूत्रपाठ चालू होतं. आणि तिथलं स्थळाचं जे काही पोथी आहे ती
भाष्य महाभाष्य वगैरे शंकाट प्रयोग टीका आम्हाला अक्षरशः जो आम्ही मागे मागे बसायचो, आमचं घोक चालू राहायचा, घोक पाठांतर करायचा वगैरे वगैरे. जसं जसं मग सूत्रपाठातनं आम्ही वचन संबंधात आलो, त्याच्यानंतर निर्णय झाले, मग लक्षण स्थळात आलो, तसतसं आम्ही पोथीमध्ये पुढे 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 बसायला लागलो. कोणी पुढच्या रांगेतल्या गावाला जाणार असेल त्याला आधी भेटून सांगायचं की तुझी जागेवर मी बसेन बरं का. म्हणजे एक वेळ अभ्यास नव्हता, ज्ञान नव्हतं, तेव्हा मागे अभ्यास वाढत गेला तसं तसं आम्ही पुढे पुढे जायला लागलो. वांबोरीला माझी जागा पोथीमध्ये पहिल्या रांगेमध्येच होती. म्हणजे जेव्हा तुमचं अज्ञान फिटतं, तुम्हाला जेव्हा आवड निर्माण होते, म्हणजे ही फक्त माझी गोष्ट नाही, आमचा पूर्ण जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये हा सगळा बदल आम्हाला बघायला मिळाला. जसा अभ्यास वाढत गेला तसतसं जशी गोडी वाढत गेली तसा तसा त्यातलं जो काही वेळ आहे तो वेळ त्यातला वाढायला लागला. आणि म्हणून आपण जर का ईश्वरीच्या आवडी नावडे या प्रकारात आपण पोहोचलो पाहिजे बरं का. प्रयत्ने आपण जर का करत असू की कारल्याची भाजी आवडत नाही पण प्रयत्नपूर्वक कसं ते खातो आपण, प्रकृती चांगली राहावी, हे कसं आहे जबरदस्ती चालू आहे. किंवा एखाद्या वेळेस आता त्यांनी एवढा फोन केला ना आपण जायचं नाही कसं काय म्हणून जबरदस्ती आपण स्थानवंदन करायला आलो, मार्गामध्ये आलो वगैरे, हाही प्रकार एखाद्या वेळेस चांगला आहे. कारण की तुम्हाला ईश्वरीच्या आवडी नावडीमध्ये जर का यायचं असेल तर आपल्याला बळजबरी मन नसताना सुद्धा निरोपणाला या, देवपूजेला जा वगैरे वगैरे, हळूहळू तुमची अयोग्यता नासेल आणि मग आपली ईश्वरीच्या आवडी नावडे या प्रकारात आपण मोडू. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आपल्याला दुसरं तिसरं काही करायचं नाही. आमचे स्वामी सांगतात पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, प्रस्तुत वचन आहे. परत स्वामींनी वचनं सांगून ठेवलेली आहेत, तू उभा ठाकीला असीची पुरे. काही लोक म्हणतात नाही ना, दायंबा म्हणाले की वासनेचा परिच्छेद करावा तो प्रयत्न सुद्धा मी करू शकत नाही, असे पण आहेत. त्यांच्यासाठी स्वामी सांगतात तू उभा ठाकीला असीची पुरे, बस तुम्ही उभे तर राहा आणि साह्य होतं बरं का. तुम्ही अनेकांनी अनुभव अनेक वेळेला घेतला असेल, तुम्ही स्नान करायला वगैरे तुम्ही बाहेर पडत असता त्यावेळेला प्रवासामध्ये परमेश्वराचं एवढं साह्य आपल्याला होत असतं. तर ते साह्य जे आहे फक्त उभं ठाकायचं आहे तुम्हाला, बाकी काही करायचं नाही. आणि म्हणून इथे जेव्हा आचार्य माहिमभट्ट ते म्हणतात की बाबा मी हळूहळू पाहू आहारावरी आलो, एक घास ज्यांना जात नव्हता ते पाहून आहारावर आले, पाव आहारावर आले. पाव आहार म्हणजे किती, पण कसा चौथा भाग कसा निवडणार आपण. आपण दिवसभरामध्ये किती आहार घेतो, किती तुम्ही पोहे खाता नाश्त्याला, दुपारी जेवण त्याच्यामध्ये भाजी चपाती डाळ भात किती, आणि संध्याकाळचं जेवण, हे झालं तुमचा संपूर्ण आहार. या संपूर्ण आहाराचे 4 भाग करायचे आणि त्यातला चौथा भाग ह्याला म्हणतात पाव आहार. किंवा तुम्ही 4 चपात्या खात असाल त्यातली एकच चपाती, हा एक वेळेचा पाव आहार झाला. आणि पूर्ण दिवसभरातला पाव आहार म्हणजे दिवसभरात आपण 1 किलो खात असू तर त्याचा पाव भाग किती झाला, 250 ग्रॅम झाला. हा पाव आहार. अर्धा आहार म्हणजे किती, 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो झाला. पाऊण आहार म्हणजे 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो समजा झालेला आहे. आणि पूर्ण आहार म्हणजे जेवढा आहे तेवढा आपण खातोच आहोत. म्हणजे इत्यादी माहिमभट्टांचा जो पूर्ण आहार होता त्यातला पाव आहारावर ते आलेले आहेत. आणि पुढे सांगतात की रिद्धपूर पावला तो आहारासी आले. रिद्धपूरला जाईपर्यंत संपूर्ण आहारापर्यंत माहिमभट्ट आलेले आहेत. संपूर्ण आहार आपण घेणं म्हणजे आपली प्रकृती चांगली झाली असा त्याचा अर्थ आहे ना. मला कावळी झालेली, मग ते जेवण जात नाही ना कावळीमध्ये. डॉक्टरांकडे गेलो, औषध घेतलं वगैरे, मी भालोदला होतो तेव्हा, आणि मग औषध ते लागू पडलं, मला सगळं झालं. 15-1 दिवसांनी परत गेलो, डॉक्टर म्हणाले अजून काहीतरी अशक्तपणा वाटतं. म्हटलं नाही मी आता जेवतो चांगला. नाही जेवतो म्हणजे किती जेवतो, म्हटलं मी 4 चपात्या खातोय म्हटलं. ते म्हटले हां मग तुझा आहार चांगला झाला. मी 9वीला होतो तेव्हा.
आहार बरोबर झालेला आहे, यांना आपल्याला भूक लागली म्हणजे समजायचं की आपली प्रकृती चांगली आहे, चांगली झालेली आहे इत्यादी प्रकारे माहीम भट्ट पूर्ण त्यांचं संपूर्ण आहारावर ते पोचले, मूळ आहारावर ते पोचले म्हणजे त्यांना भिक्षान्न लागू झालेला आहे. तो विधी जो आहे तो लागू झाला. पण कधी झाला? आधी नाही झाला तो, परंतु जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा दैवाचे साह्य त्यांना लागू झाले. प्रयत्न नसता केला तर ते म्हणाले की आता घरी जाऊ, किंवा म्हणतात की ते पुढच्या जन्मी अनुसरू आपण, परंतु याचं काहीही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून माहीम भट्टांनी जो काही प्रयत्न केला, आता लीळाचरित्र जर का पूर्ण तुम्ही बघितलं ना, त्या लीळाचरित्रामध्ये जे काही स्वामींच्या प्रसन्नतेला पात्र ठरलेले आहेत ना, हे सगळे प्रयत्न करणारे लोक आहेत. मग आमचे आचार्य भट्टोबास असतील, महादाईसा असतील, हे सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक स्वामींची प्रसन्नता किंवा सन्निधान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. आणि स्वामी म्हणतात की परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळ निरोधनेनो कोणची निर्पोनी फेडी, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, मार्गी प्रवर्तल्या पुरुषानुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती, देश काळ वर्तमानाचे साह्य आती. साह्याचा एक पाढा देवानी वाचून दाखवलेला आहे. संपूर्ण बाजूनी तुम्हाला साह्य होतं. एखादे आई वडील असतात, त्यांना असं वाटतं की आता मुलांनी चाललं पाहिजे आपल्या, आणि मग ते त्याला उभं करून देतात आणि सोडतात, आणि तो एक दोनच पावलं टाकत नाही की तो पडतो. मग त्याला ते पडू देतात का? ते लांब, एवढे लांब होतात की त्याला आपला स्पर्श नाही झाला पाहिजे, एवढे लांब होतात. पण इतकेही लांब होत नाहीत की त्याला पडताना ते सांभाळू शकणार नाहीत. तो जर का पडला तर लगेच ते त्याला पकडतात. म्हणजे एवढ्या जवळ देखील ते असतात, आणि त्याला स्वतःला चालता यावं म्हणून त्याच्यापासून दूर होणं, इतकं दूर पण ते होतात. आणि जेव्हा तो पडत नाही तोपर्यंत लगेच त्याला धरतात देखील. तसं परमेश्वर जे आहेत त्यांना फक्त आपल्याला चालायचं आहे. आपल्याला, आपण जर का पडलो तर सर्वतोपरी साह्य आपल्याला होतं. तुम्ही नामाचे 10 अध्याय नुसतेच वाचून काढा, नुसते म्हणजे नामे वेद नामे बोध असंच वाचून काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच्या सगळं साह्य येतं. ते जर का तुम्ही वाचून काढलं ना एकदा, म्हणजे नामाच्या 10 अध्यायाचं पारायण नाही करायचं, त्या नामाच्या 10 अध्यायात सांगितलं सगळ्यांनी नामस्मरण केलं म्हणून साह्य झालेलं आहे. मग आपण काय करायचं? आपण सुद्धा नामाचं स्मरण करायचं. ते काही लोक म्हणतात आम्ही अग्रपूजा वाचतो, आम्ही हे वाचतो, आम्ही ते वाचतो. आता ते सगळे पारायणाची पुस्तकं वाचली ना, त्याच्यात लिहिलेलं आहे की पांडवांना जेव्हा संकट आलं तेव्हा त्यांनी नाम घेतलं, द्रौपदीला संकट आलं तिने नाम घेतलं, सादाईसाला संकट आलं पाण्यात बुडते नाम घेतलं, आणि या सगळ्यांना नामस्मरणाने काय झालेलं आहे? लाभ झाला. विषय समजला का तुम्हाला? कशाने लाभ झाला सगळ्यांना? नाम. मग तुम्ही काय करा, तुम्ही रोज या ग्रंथाचं पारायण करा, तुम्हालाही साह्य होईल. विषय बदलला का? की तोच आहे? त्यांना जर का नामस्मरणाने साह्य होतं तर आम्हाला पण नामस्मरणाने साह्य झालं पाहिजे. आम्हाला पुस्तक वाचून साह्य कसं काय होईल? त्यांना कसं साह्य झालं पेक्षाही त्यांना का साह्य झालं, कसं साह्य झालं तर लीळेत आलं. पण लीळा वाचल्यानंतर आम्हाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की ह्यांना साह्य का झालं, साह्य होण्यामागचं कारण काय, त्या कारणापर्यंत पोचलो पाहिजे. तर त्यांनी ते आवडीपूर्वक देवाच्या नामाचं चिंतन ते करत आहेत. तेवढा पुरता नाही आहे. ते साधा बुडते तेव्हा नाम नाही घेतलं, रात्रीपासून ती झोपलेलीच नाही आहे. देवाच्या भेटीला जायचं, रात्रभर स्मरण चालू आहे. हे तेवढं बुडतंय तेवढं स्मरण नाही आहे. म्हणजे आपल्याला देखील साह्य हे काही पारायणाची पुस्तकं वाचून नाही होणार, आम्हालाही साह्य नामस्मरणाने होणार. देवाने नामाचे 10 अध्याय श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहेत, आणि आपण ते नामस्मरण सोडून इतर गोष्टी करतोय, म्हणजे देवालाच क्रॉस केल्यासारखं आहे. देवासमोर आपण दुसरा विधी निर्माण केल्यासारखं ते आहे. आणि म्हणून इथे आमच्या स्वामींनी सर्वतोपरी जे साह्य सांगितलं आहे
त्या सर्व साह्यामागे नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नामाचे जे काही 10 लाभ सांगितले आहेत त्यातले सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. याच्या वेगळं आता साह्याचं देवाला सांगणं वेगळं काही शिल्लक राहिलं नाही. सगळं त्याच्यामध्ये पूरक स्वामींनी ते केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आचार्य माहिमभट्ट जे आहेत ते माहिमभट्ट यांचं आपण त्याग प्रकरण आणि सोबत त्यांना झालेलं जो साह्य आहे ते साह्य त्याच्यामध्ये या लीळेमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि आजची जी काही वचनाच्या संदर्भातली जी टीका आहे ती आपण बघणार आहोत. वचन आहे पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य. पुरुष म्हणजे स्वतंत्र. आता या वचनामध्ये स्वामींना जे काही आचरण करणारे जे काही साधक आहेत ते कोण अपेक्षित आहेत? अनुसरलेले. आपण पहिल्या सत्रामध्ये कालच्या बघितलेलं आहे की अनुसरण म्हणजे कधी? हे काळे किंवा गुलाबी कपडे घातले, सफेद कपडे घातले, इथून अनुसरण मोजूच नका तुम्ही. तुम्ही उपदेश घेतला ना तिथून तुमच्या अनुसरणाच्या एकेका वाक्याची सुरुवात झालेली आहे. एक एक वचन जसं जसं तुम्ही पालन करताय तसं तसं अनुसरणाचा एक एक भाग जमतोय. स्वामींनी सांगितलं दृष्टांतामध्ये, पाय म्हणजे हत्ती आहे का? सोंड म्हणजे हत्ती आहे का? कान म्हणजे हत्ती आहे का? हे अवयव वेगवेगळे आहेत. हे म्हणजे हत्ती नाही आहे. परंतु हत्ती जर का तयार करायचा असेल तर हे सगळे अवयव गरजेचे. जर तुम्ही म्हटले पाय नकोत बरं का, ती सोंड पण नकोय आम्हाला, कान पण नकोय, मग हत्ती तयार नाही होणार. म्हणून हत्ती म्हणजे अनुसरण आहे. परंतु अनुसरण तयार होण्यासाठी एक एक अवयव जसा पाहिजे तसं एक एक वचनाचं अनुपालन तुमचं कुठून पाहिजे? काही लोक म्हणतात आम्ही दीक्षा घेतल्यावर अभ्यास करू, काही लोक म्हणतात आम्ही दीक्षा घेतल्यावर आचरण करू. तसं नाही होत. ते तुम्हाला आचरण इथे करायचं आहे. तुम्ही एखाद्या सोहळ्यात 500 लोकांचं जेवण कधी बनवू शकता? जेव्हा घरी 5 लोकांचं जेवण तुम्ही बनवत असाल तर 500 लोकांचं जेवण बनवाल. तशा पद्धतीने घरी जर का तुम्ही तोडकं मोडकं कसंही का होईना आचरण करत असाल तर तुम्हाला मार्गात गेल्यानंतर आचरण करायची गरज नाही. तिथे आपोआप ते आचरण सुरू होऊन जाईल. तुम्ही इथे शिळं खात असाल तिथे शिळं खाण्याचा कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही इथे सकाळी लवकर उठत असाल तिथे उठण्याचा त्रास होणार नाही. इथे काम करायची तुम्हाला सवय असेल तिथे सेवा दास्य करतानाचा त्रास होणार नाही. आणि म्हणून अभ्यास करायचा असेल, आचरण करायचं असेल तर कपडे वेश परिवर्तन केल्यानंतर नाही किंवा मार्गात गेल्यानंतर नाही, ते इथूनच जे वचन ज्या दिवशी तुम्हाला कळालं त्या दिवसापासून ते वचन तुम्ही पालन सुरू करायचं आहे. त्याची वाट बघायची नाही. आणि म्हणून आजचं जे काही वचन आहे त्या संदर्भातली टीका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे की पुरुष म्हणजे स्वतंत्र. इथे पुरुष म्हणजे जो स्वतंत्र झालेला आहे. तुम्ही स्वतंत्र होता ना की आता मला काही काम सांगू नका, मी आता स्मरणाला बसणार आहे, आता मी देवपूजा करणार आहे, मी निरोपणाला जाणार आहे. म्हणजे काय झाले? तुम्ही घरच्यांना सांगितलं आता एवढा वेळ मी तुमचे नाही, तुम्ही माझे नाहीत, आता एवढा वेळ मी देवालाच देणार आहे. मग एक गाठी स्मरण का होईना, एक गाठीचा जो वेळ आहे तेवढा तुम्ही देवाला दिला, तेवढा प्रपंचाला नाही. म्हणजे तुम्ही स्वतंत्र झालात. याला म्हणतात की पुरुष म्हणजे स्वतंत्र. स्वतंत्र तुम्हाला आधी व्हावं लागणार आहे. आणि मग प्रयत्न म्हणजे क्रियेचा आळापी. आता या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे की पुरुष समजला आपल्याला. प्रयत्न म्हणजे काय ना? प्रयत्न म्हणजे क्रियेचा आळापी. म्हणजे हा जो काही प्रयत्न आहे हा कुठल्या काळी आपल्याला करायचा आहे? म्हणजे विधीच्या आधी करायचा आहे की मध्य करायचा आहे की नंतर करायचा आहे ना? सांगतात क्रियेच्या आळापी. म्हणजे नित्यविधी, निमित्तविधी, जेही विधी तुम्ही देवाने सांगितलेले तुम्ही करता त्या क्रियेच्या सुरुवातीलाच तुम्हाला काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे. प्रयत्नाची सुरुवात तिथून आहे. तुम्हाला 2 वचनं सहज पाठ होतात. मग आपण म्हणतो मग 2 वचनं माझी पाठ होतात. तुम्ही लक्षात घ्या की 2 वचनं हा आपला विना प्रयत्न आपल्या पाठ होणारे वचनं आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रयत्न करून
3 वचनं पाठ करायचे. 3 वचनं तुमच्या थोडा त्रासदायक होणार, परंतु तुम्हाला प्रयत्नपूर्वक काय करायचं आहे, 3 वचनं पाठ करायचे. आणि मग 3 वचनाचं जेव्हा साह्य होणार, मग 4 वचनं, मग 5 वचनं, मग तुम्ही म्हणाल की आधी मला वाटले की 2 वचनं तरी पाठ होतात की नाही, आता दिवसाला 10 वचनं पाठ होण्याचा अधिकार आपला जो आहे तो आपण वाढवून घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जेवढा तुम्ही प्रयत्न कराल, क्रियेच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला जी सेवा मिळाली ती सहज शक्य होते, याहीपेक्षा कठीण सेवा पाहिजे, याहीपेक्षा कठीण सेवा पाहिजे. आणि ती सेवा आपण अवगत करायची, प्रयत्नपूर्वक त्या क्रियेला आपण काय करायचं आहे, प्राप्त करायचं आहे. कठीणातली कठीण सेवा, जी सेवा म्हणजे इतरांना जी भीती वाटत होती की दगड घेऊन खाली गेले तर बुडून जाऊ आपण, है ना, सांडव्याच्या लिळेत, बटोबासांना वाटत नसेल का भीती? त्यांनाही भीती वाटतच असणार आहे, परंतु त्यांनी काय म्हटलं, प्रयत्न करायचा. आपण प्रयत्न जर का केला आणि विधी जर का घडला तर देव तर प्रसन्न होणार. परंतु जर का आपण प्रयत्न करूनही जर का यश नाही आलं, बुडलो आपण, तर काय होईल, तरी देखील देव प्रसन्नच होणार आहे. आपला प्रवास जगायचा की मरायचा नाही आहे, आपला प्रवास देव प्रसन्न करण्याचा आहे. आणि म्हणून आपण विविध विधी जे आहेत ते करत असतो, देवाला प्रसन्न करायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न आपले उपयोगी लावायचे आहेत. आचार्य भट्टोबासांना असं आहे की त्या वेळामध्ये पण ते म्हणाले की तुम्ही तांबूळाचा प्रसाद खायचा नाही बरं का, उचिष्ट स्वामींचं घ्यायचं नाही. भट्टोबासांनी हातात घेतलं, ते म्हणाले की जर का हे ईश्वर पुरुष असतील तर यांचा मला लाभ होणार या प्रसादाचा, आणि नसतील ईश्वर पुरुष तर मी किती लोकांची उष्टे खाल्लेले, अजून एक उष्ट खाणं होईल. हा विचार त्यांनी केलेला आहे. सांडवा प्रसंगी तो सुद्धा तोच विचार आहे त्यांचा की देवाची प्रवृत्तीला विको ठरलं तर चांगलीच गोष्ट, सांडवा बांधला, आणि जरी नाही बांधला आणि वाहून गेलो, बुडालो जरी, तरी सुद्धा देवाची प्रसन्नताच लाभणार आहे. म्हणजे तिथे प्रयत्न त्यांनी केला आणि ते यशस्वी झालेले आहेत. बाईसा म्हणतात की आमचे स्वामी उदास झाले. भट्टोबासांना माहिती नाही की स्वामी उदास झाल्यानंतर करायचं काय है ना. आपल्याला जरी आता स्वामी कोणी सांगितलं देव उदास झाले, काय करणार आपण, आपल्याला माहितीच नाहीये. काही काही प्रसंग जीवनात असे येतात की त्या प्रसंगानुरूप आपल्याला काय नेमकं करायचं आपल्याला कळत नाही, कारण की तसा अनुभव आपण कधी आपल्या समोर नसतो. एवढं मोठं संकट येऊन जातं. भट्टोबासांसाठी ते संकट खूप मोठं आहे, परंतु त्यांनी प्रयत्न केलेला आहे. स्वामी म्हणतात हे तुझं काही सेन स्फुरले. ते म्हणाले मला काही स्फुरलं नाही, माझ्या आपणच आपले श्रीचरणाचे प्रसादे ते स्फुरलं, तुम्हीच पुरवून दिलं मला. भट्टोबासांनी फक्त प्रयत्न केलेला आहे. भट्टोबासांनाही माहिती नाही की स्वामी प्रसन्न होतील, म्हणून प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. आणि म्हणून पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य. या ठिकाणी प्रयत्न म्हणजे क्रियेच्या आळापी सुरुवातीपासूनच तुमचा प्रयत्न उत्तम प्रकारचा असला पाहिजे. आदि मध्य अवसान विचारूनी कीजे तो प्रयत्न. म्हणजे प्रयत्न करताना काय बघायचं बरं ना, आदि मध्य आणि अवसान. आदि म्हणजे क्रियेची सुरुवात, क्रियेचा मध्यभाग आणि त्या क्रियेचा शेवट, हे सर्वांचा परिणाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे करायचं आहे. म्हणजे प्रयत्न म्हणजे एकदम आंधळ्या डोळ्यांनी ते करायचं नाही आहे, किंवा कसंही उगच काही करून मोकळं व्हायचं नाही. त्याच्यासाठी भट्टोबासांनी जो प्रयत्न केला तो वस्त्र दाखवताना आदि मध्य आणि अवसान हे सगळ्याचा विचार केलेला आहे. आणि मग ते म्हटले की प्रसन्न दुटी दाखवायची आहे. मग जर का देव प्रसन्न दुटी बघून प्रसन्न होणार असतील, श्रीप्रभूंची प्रसाद दुटी बघून जर का प्रसन्न होणार असतील, तर त्याच्यामध्ये आपण दिसलो नाही पाहिजे. म्हणजे हे काय आहे, आदि मध्य आणि अवसान. मग ते वस्त्र कशा प्रकारे धरायचं आहे. आणि देवाला विनंती कधी करायची, गेले गेले विनंती करायची आहे का, नाही. आधी तिथे स्वामींकडे बघायचं आहे, मग वस्त्र व्यवस्थित
असं धरायचं की आपण नाही दिसलो पाहिजे, आणि मग ही व्यवस्थित हे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी उपस्थित झालो की नंतर देवाला प्रार्थना करायची की देवाने जर का आवाजाकडे जर का देव वेधल्या गेले तर देवाला फक्त वस्त्र दिसलं पाहिजे, आपण नाही दिसलो पाहिजे. आपण दिसलो तर कदाचित आपल्यावरच देव उदास असतील तर ते औदास्य देवाचं जाणार नाही. म्हणून कुठलीही क्रिया करताना, अन्नदानाची क्रिया करा, एखादी सेवा करायची असेल ती सेवा करा, तर ते सगळं करताना तुम्हाला सगळाच विचार करायचा आहे बरं का. आमच्याकडे एकदा आपले अंकुळनेकर बाबा आहेत, ते आले चांदोरीचे. ते पुढे कुठेतरी जेवायला चालले होते अंबरनाथला, कल्याणकडनं आले. मग मी त्यांच्या गाडीमध्ये फोन केला की बाबा जर का इकडूनच जाणार आहेत तर मंदिराच्या समोरून जातील तर 2 मिनिटं फक्त उभे उभे यायचं आहे. आणि मग बाबांना सांगितलं, बाबाने हो मंदिर आहे तर मग आपण जाऊयाच. आता मला माहिती आहे की ते जेवायला चाललेत, आता मी जे देणार ते बाबा खाणारच आहेत, खावं लागेल त्यांना. पण मी विचार केला की आपण फळं आणूया, आणि ते फळं चांगल्या प्रकारची फळं आणली, सगळ्यांना ते फळं दिली, बाबांना सुद्धा फळं दिले. आणि त्यांना सांगितलं की बाबांनी आता हे फळ खायचं नाही, कारण आता बाबा जेवायला चाललेले आहेत, म्हणजे बाबांना सुद्धा त्रास नको, आणि पुढे ज्यांच्याकडे जेवायला चालले त्यांच्याकडचा सुद्धा 2 घास कमी होता कामा नये, म्हणजे त्यांचंही नुकसान होता कामा नये. त्यांना सांगितलं आपल्याला बाबांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा बाबांना ही फळं आपण द्या. परंतु बाबा म्हणाले नाही, मला 1 फळ इथे खायला तुम्ही द्या. आता त्यांच्या प्रसन्नतेने ते होतं, परंतु तरी मी आग्रह केला नाही तसं नको. म्हणजे आपल्याला आधी मध्य अवसान सगळ्या क्रियेचा आपली क्रिया आहे म्हणून ते अशीच झाली पाहिजे असं नाही. आम्ही मंदिरात अनेकांना सांगतो साखर आणू नका, ते लोक पाव किलो का होईना साखर आणतात, ते म्हणे नाही आम्हाला ते समाधानच नाही वाटत. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आपण जो पदार्थ देतो आहोत तो उपयोगी लागतोय का, तो यांच्या गरजेचा आहे का. इथेच नाही, कुणालाही देताना तुमच्या घरी कोण पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे की आपण जी क्रिया करतो आहे ती खरंच यांना गरजेची आहे का, आवश्यक आहे का, ते सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. जसं काही लोक मला म्हणतात आता एवढं जवळ आले तर 5च मिनिटं आमच्याकडे 5च मिनिटं लागतात. म्हटलं तुमच्याकडे पाऊण तास लागेल, घड्याळ लावा तुम्ही. काही 5 मिनिटात कोणाकडे जाणं होतं का, आणि 5 मिनिटात लगेच निघणं होतं का, नाही होत. आपण सगळाच विचार करायचा व्यवस्थितपणे, आणि म्हणून ती जर का विचार केला ना आपण तर ती क्रिया उत्तम प्रकारची क्रिया म्हणून होत असते. आणि म्हणून इथे आपल्याला लीळा चरित्रामध्ये आपल्याला ही सगळी उदाहरणं बघायला भेटणार आहेत. आमच्या महादाईसांनी म्हटलं की नाही मला वस्त्रदानच द्यायचं आहे, आणि ते त्यावर ठाम राहिल्या. आणि आमच्या स्वामींनी पाहिलं की त्या ठाम आहेत, निश्चयात्मक आहेत. उत्तम प्रकारचं वस्त्र, कमी द्रव्यामध्ये उत्तम प्रकारचं वस्त्र मिळालं, पण कधी त्यांनी त्या प्रयत्नाशी ते ठाम राहिलेले आहेत म्हणून. आणि यामध्ये हे सगळं विचारून की जे तो प्रयत्न, म्हणजे विचारपूर्वक हानी लाभ सगळं त्याच्यामध्ये बघायचं तो प्रयत्न. दैव म्हणजे मार्गाभिमानिनी मग ईश्वर, मग दैव साह्याते करी, है ना. पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य जर का सांगितलेलं आहे तर दैव म्हणजे नेमकं कोण बरं ना. दैव म्हणजे मार्गाभिमानिनी, ज्या आश्रमाशी ज्या साधूंशी ती क्रिया तुमची जोडल्या गेलेली आहे, ते ईश्वराचे पूर्ण साधक, ते मार्ग, यांची मार्गाभिमानिनी कोण आहे, परमेश्वर तर आहेच आहेत. परंतु काही गोष्टी परमेश्वराने ज्यांच्याकडे सोपवलेल्या आहेत, है ना. आपली पंगत आहे म्हणजे सगळे पदार्थ आपण एकटेच वाढतो का, आपण 4 लोक मदतीला घेतो की तुम्ही पण वाढा बरं का, व्यवस्थित वाढा वगैरे, म्हणजे त्यांच्याकडे त्या गोष्टी सोपवल्या. आमच्या स्वामींनी काही गोष्टी सोपवल्या, ओळखणी मायेला. मार्गाभिमानिनी म्हणजे कोण, ओळखणी माया आहे. त्या ओळखणी माया म्हणजे त्या मायेचं साह्य आहे. मग ती दैवपदामध्ये कशी येते, तिथं देवता आहे, परंतु ती आता कोण आहे, ईश्वराच्या मनोधर्माने ती इथे जोडल्या गेलेली आहे. मग
तिकडे तम माया हा प्रकार वेगळा आहे, हरित माया हा प्रकार वेगळा आहे, परंतु ओळगणी माया हा एक प्रकार वेगळा आहे. म्हणजे ते मायेचं स्वरूप तेवढं ईश्वराच्या सेवेअर्थी हे वेगळं आहे. म्हणजे ते तिकडचं इकडे नाही आलेलं, हे वेगळं एक स्वरूप आहे. म्हणजे स्वरूप एकच आहे, सकळ ब्रह्मांडी एकच ही माया आहे, परंतु खास हे ईश्वरासाठी म्हणून. जसं तुम्ही ना उपहारासाठी वेगळं काढून ठेवता, पदार्थ तेच आहेत, पण उपहारासाठी म्हणून एक वेगळं ताट आपण आधीच वेगळं केलेलं असतं. तशा पद्धतीने हे फक्त ओळगणी माया ईश्वर पैकीच्या कार्यार्थीच उपयोगी पडते आणि म्हणून ती दैवपदामध्ये इथे घेऊ शकतो आपण. मग ईश्वर आणि मग ईश्वर यांना हे तर दैव आहेच आहेत. आपलं जे दैवत आहे ते आपलं जे दैव आहे ते परमेश्वरच आहेत. पदार्थाविषयी तरी देवता, आता सगळे साह्य हे जे केल्या जातात ते ईश्वर मनोधर्मानेच करतात, परंतु सर्व ठिकाणी परमेश्वर स्वतः येतात का साह्याला, की प्रत्येक ठिकाणी ओळगणी मायाच असते का? न सांगितलं पदार्थाविषयी तरी देवता, देवता म्हणजे 36 कोटी पुरुष देवता आहेत, ते अनुकूल आहेत, ते पदार्थांविषयी साह्य करतात. जे आचर्या करणारे जे साधनवंत आहेत त्यांना जर का त्यांच्या प्रकृती अनुरूप काही गोष्टी लागतात, जसं एखादे जर का अशक्त असतील, काही रुजा ताप वगैरे आलेला असेल, तर त्यावेळेला काय होतं, काय पदार्थ पाहिजे ना, गरम पेच पाहिजे वगैरे, तर ती भिक्षेमध्ये बरोबर ती येणार. एखादं वस्त्र पाहिजे, अन्न वस्त्राविषयी अनुकूल देवता साह्य करतात, ते बरोबर त्यावेळेला प्राप्त होत असतं. आणि कधी कधी समोर आपल्याला कोणी अभ्यागत भेटणार आहेत आणि म्हणून आपल्याकडे ते द्रव्य आलं किंवा तो पदार्थ आपल्याकडे आला, तर तो जो पदार्थ आलेला आहे तो आपल्यासाठी आला का? लक्षात घ्या, सर्वप्रथम तुमच्याकडे कितीही चांगला पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला कोणी दिला तर आपलं काय असतं की म्हणजे हा माझा पदार्थ आहे, परंतु तिथे उपलक्षात आलं पाहिजे की हा पदार्थ शेवटपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा, देवाला प्रार्थना करायची, हा माझ्याकडे पदार्थ उपलब्ध झालेला आहे, हा जोपर्यंत सुस्थितीमध्ये आहे तोपर्यंत एखादे अभ्यागत मला आपण प्राप्त करून द्या. मग ते वासनिक का असेनात, स्मरणनिष्ठ व्यक्ती का असेनात, साधू का असेनात, अधिकरण का असेनात, हे माझ्यापर्यंत देवा पोहोचवा किंवा मला त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तो पदार्थ आपला इथे उपयोगी लागला पाहिजे. बघा, आजही शेतकरी मंडळी जे आहेत, शेतातलं जे काही पहिलं धान्य येतं ते त्या स्थानिक तिथे जवळच्या आश्रमामध्ये, मंदिरामध्ये ते लगेच थोडं का होईना, पसाभर का होईना तिथे नेऊन देतात. हे काय आहे, आपल्याला जे प्राप्त झालं ते आधी देवाला आपल्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून पदार्थाविषयी तरी देवता, जो पदार्थ आपल्याला कधी कधी गरजेचा आहे प्रकृती अनुरूप, तो आपल्याला भेटला, तर तो जरी भेटला तर तो आपल्याला पुढीलाला देण्याचा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. प्रसादाविषयी मायेचे म्हणजे स्थान प्रसाद वगैरे हे जे काय आहे, किंवा तथा उचिता पुरुषाची भेटी, संयोग वियोग आणि साह्य तिन्ही माया करी, असं स्पष्ट वचन देवाचं आहे. म्हणजे संयोग म्हणजे उचित व्यक्तीचा संयोग होणं आणि अनुचित व्यक्तीचा वियोग होणं आहे ना. धर्म वार्ता करणारा व्यक्ती आपल्याला भेटणं हे सुद्धा परमेश्वराच्या मनोधर्माने, मायेने ते संयोग घडवून दिलेला आहे. आणि एखादी व्यक्ती आपण यायच्या आधीच गेली, ते म्हणाले आता होते ते, तुम्ही यायच्या आधी 5 मिनिटं गेले, म्हणजे काय झालं, ती अन्यवार्ता करणारी व्यक्ती आहे, ती बसली असती तर अन्यवार्ताच करत बसली असती. मग तशी व्यक्ती भेटून आपल्याला काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. एक जण आम्हाला भेटतात, त्यांना फक्त विचारायचंच बाकी असतं की कसं काय, एवढं विचारलं की ते अख्खा दवाखाना उभा करून टाकतात आमच्या समोर, असं झालं तसं झालं तसं झालं. म्हणजे ते एक वेळ ऐकायला काही हरकत नाही, 2-3 वेळा ऐकायला हरकत नाही, पण ते प्रत्येक वेळी दवाखान्याशी दुसरा विषयच नाही. तर तसं नाही पाहिजे, तशी व्यक्ती नाही भेटली पाहिजे. आपल्याला धर्मवार्ता करणारी व्यक्ती भेटली पाहिजे. बाकी सुख आणि दुःख, शारीरिक असेल मानसिक असतील, हे तर आहेच आहे. अशा जगातलं कोणी माणूस नाहीये की ज्याचं काही दुखत खुपत नाही.
ते वेगळं काही सांगत बसायचं नाही. आपल्याला जर एकमेकांना काही सांगायचं झालं तर आज मी ही लीळा वाचली, मला ही समजली नाही, किंवा या लीळेचं मी असं चिंतन केलं, अशा प्रकारची धर्मवार्ता करणारे लोक आपल्याला भेटत नाहीत. आपल्याला अन्य वार्ता करणारे लोकच भेटतात. आपण स्मरणाला बसलो, डोळे बिळे बंद केले, आणि नेमका आपल्या बाजूला येणारा व्यक्ती तो येऊन बसला की तो पहिली विचारतो, हे नाही आले का पोथीला, ते नाही आले का, अमके नाही आले का, तमके नाही आले का, तुम्ही काल का नव्हते आले. म्हणजे हेच ते त्यांनी विचारलं पाहिजे, कालच्या निरूपणात काय झालं, आजचा कुठला विषय आहे वगैरे, किंवा कालच्या विषयामध्ये आमका आमका ते दादा बोलले की मग असं कसं ते तसं, मग त्याला ते वचनाचं प्रमाण आहे की नाही वगैरे, ह्या चर्चा जर का करणारा व्यक्ती आपल्याला भेटत असेल, अति उत्तम. या निरूपणाचा तुम्हाला जास्त लाभ होईल. माझ्या निरूपणापेक्षा पण ह्या निरूपणाविषयी जी तुम्ही चर्चा कराल त्याचा जास्त लाभ तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे स्वामी जे आहेत त्यांनी संयोग योग साह्य, उचिता पुरुषांची भेटी, अनुचिता पुरुषांचा वियोग, आणि संयोग योग साह्य म्हणजे प्रसादादी वगैरे जे काही योग्यता वाढवणाऱ्या जे काही विधी आहेत त्या विधींचा योग परमेश्वराच्या मनोधर्माने माया आपल्याला प्राप्त करून देत असते. तेही तियेचेची, आणि म्हणजे हे सगळे जे काही मायेचं साह्य जे आहे हे सगळं म्हणजे ओळखणी मायेचं असेल किंवा मग इतर जे अनुकूल देवता आहेत त्यांचं ते साह्य आपल्याला परमेश्वराच्या मनोधर्माने होत असतं. शास्त्र अपूर्व विधी ते तर ईश्वर, मग देवता माया यांचं साह्य होतं का, की ईश्वराच्या मनोधर्माने साह्य होतं, पण ईश्वराचं साह्य होत नाही का. न शास्त्र किंवा अपूर्व विधी जर का असेल, शास्त्र आपल्याला ऐकायला मिळतं आहे, इथे कोण आहे, इथे परमेश्वर आहेत स्वतः. परमेश्वर तो विधीचे टेळे परमेश्वर पुरविती, विधीचे योग जे असतात ते परमेश्वर घडवून देतात. आणि म्हणून निरूपण जे आहे, आपल्याला वाटतं की बाबा जाऊ, आता उद्या जाऊ, परवा जाऊ, असं वाटतं की नको आज भरपूर पाऊस आहे. हे जे काही आपण करत असतो तर यामागे आपल्याला याचं उत्तर इथे मिळतं की शास्त्राच्या बाबतीतला योग कोणी घडवून दिलेला आहे, म्हणजे खास देवानी लक्ष घातलेलं आहे त्याच्यामध्ये. जर का तुमचा योग आहे तर तुम्हाला कोणी ना कोणी सांगणारी व्यक्ती उपस्थित होणार. नेहमी सांगणारी व्यक्ती नाही आहे, दुसरी कुठली तरी परमेश्वर त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार. मी नेहमी सांगतो की जरी मी नसलो तरी तुमचा जर का योग असेल तर परमेश्वर कोणी ना कोणी तिथे उभं करून देतील, आणि तुमची शास्त्राचा जो अधिकार आहे त्याला अधिकारानुरूप तुम्हाला ते शास्त्र ऐकायला मिळेल. आणि अपूर्व विधी, अपूर्व विधी म्हणजे ज्याच्यामध्ये योग्यता वाढणार आहे, अधिकार वाढणार आहे, जीवस्वरूपी उजळता येणार आहे, अशा प्रकारचे जे काही अपूर्व विधी आहेत, प्रेमोपायाकडे नेणारे विधी, प्रेमोपाय नाही, प्रेमोपायाकडे नेणारे विधी किंवा प्रेमोपाय देखील जे असतात ते फक्त परमेश्वरच पुरवून देतात. दुकाळी का भुकेल्या, आपल्याकडे येणारे साधू सगळे जेवून आलेले असतात. येतं कोणी दुकाळी का भुकेल्या, कोणी येतं का, नाही येणार. कारण की आपला तो अपूर्व अधिकार जोडण्याचा अधिकार आपला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कोणी साधू आले, आपण किती आग्रह केला ते म्हणतात नाही आम्ही जेवून आलो, तर आपल्याकडे काही घेत नाही. घेतात ते सुद्धा आवडीपूर्वक नाही घेतल्या जात. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराचा मनोधर्म असल्याशिवाय अपूर्व विधी देखील आपल्याला प्राप्त होणार नाहीत. का ते तियेचेनी नववे, मग याविषयी माया का नाही साह्य करत, शास्त्र किंवा अपूर्व विधी ना, ते तियेचेनी नववे म्हणजे ते तिच्याकडनं नाही होऊ शकत, ते परमेश्वरच करू शकतात. साह्य म्हणजे आयाच्च ग्रासवत. आता या ठिकाणी जे साह्य होतं ते समग्र पुरुषांना सारखंच होतं का ना. साह्य करणारे अन्न आणि पदार्थाविषयी, वस्त्राविषयी अनुकूल देवता जरी असल्या तरी ते साह्य सगळ्यांना सरसकट सारखं नाही करू शकत. माया संयोग योग साह्य सरसकट सगळ्यांना सारखं नाही करू शकत. ईश्वर शास्त्र का अपूर्व विधीचं साह्य सर्वांना सरसकट साह्य सर्वांना सारखं होत नाही. तर कसं होतं न, साह्य म्हणजे आयाच्च ग्रासवत, म्हणजे एखाद्याला आयता घास मिळतो. आपल्याला आयतं जेवण जरी मिळालं तरी आपण आनंदित होतो की नाही. महिला वर्गांना
त्यांना रोज जेवण बनवा, जेवा. जर का त्यांना कोणीतरी बनवून दिलं तर त्यांना त्या दिवशी खूप आनंद होतो बरं का. परंतु त्यांना तो घास मोडावा लागतो, तो तोंडापर्यंत न्यावा लागतो, तो चावावा लागतो, तो गिळावा लागतो. म्हणजे ते नुसतं चावलं आणि ते गिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे हे सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न लागतो. आयातच्या ग्रासियाचं कसं आहे की त्याने काय करायचं आहे, फक्त उभं राहायचं आणि त्याला आयता घास मुखामध्ये भरवून दिला जातो. त्याने चावावा गिळावा इथलेच, त्याने फक्त चावायचं आहे आणि गिळायचं, बस एवढंच करायचं. इतकं म्हणजे त्यांनी अन्नाला हात देखील लावायचा नाही. म्हणजे किती साह्य याच्यामध्ये आहे. यथा मोठे हात लाविजे, म्हणजे एखाद्याने ओझं उचलत असताना काय होतं की त्या ठिकाणी दुसराही माणूस हात लावतो, म्हणजे निम्म ओझं त्याच्याकडे, निम्म ओझं आपल्याकडे आहे आणि मग ते डोक्यावर घेतल्या जातं. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं प्रयत्न जास्त आहेत आणि साह्य कमी आहे, किंवा जे तुला प्रयत्न ते तुला साह्य आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी साह्याचं भाग सांगितलं. एखाद्याला अल्प प्रयत्न आणि बहुत साह्य आहे, एखाद्याला जेतुका प्रयत्न तेतुका साह्य आहे, आणि एखाद्याला अल्प बहुत प्रयत्न आणि अल्प साह्य त्याच्यामध्ये आहे. ईश्वरी सकळही मिळत असे. आणि मग ईश्वराच्या संदर्भामध्ये सांगतात की ईश्वरी सकळही मिळत असे, म्हणजे ईश्वराकडनं आपल्याला सगळं मिळतं. असं काही परमेश्वर वंचकत्वे काहीच करत नसतात, अवंचकत्वे करत असतात. आता जे निरूपण होतं, अधिकरण कुणी आहेत मोठे त्यांचं निरूपण आहे आणि तिथे सगळेच लोक बसलेले आहेत, अधिकारी अनधिकारी. मग अधिकाऱ्यांसाठी वेगळं, अनधिकाऱ्यांसाठी वेगळं निरूपण असतं का? सकट सगळ्यांना सारखा विधी आहे. सेवादास्य विधी आहे, शास्त्रीय चिंतन विधी आहे. परंतु त्यातल्या कमी अधिकार असलेल्या लोकांना कमी कळतं, मध्यम अधिकार असलेल्या लोकांना मध्यम प्रमाणामध्ये कळतं, उत्तम अधिकार असलेल्या लोकांना उत्तम प्रकारे कळतं. सेवादास्य विधी एखाद्याला उत्तम घडतो, तेच सेवादास्य त्याच वेळेला एखाद्याला मध्यम घडतं, एखाद्याला कनिष्ठ प्रकारे ते घडतं. परंतु परमेश्वराकडनं मात्र सर्वांना समसमान आहे ना. जेवण वाढणारे ज्याची पंगत येतो, काय म्हणतो, पोटभर जेवा. कोणी 1 चपाती खातं, कोणी 3 खातं, कोणी 2च खातं. म्हणजे प्रत्येकाच्या अधिकाराच्या अनुरूप त्याला ते जे स्वीकारल्या जात असतं. आणि म्हणून परमेश्वराकडनं मात्र हे सगळं साह्य वगैरे अमर्याद आहे किंवा अवंचकत्वे आहे. कापा आपण भजिनला, म्हणजे परमेश्वर असं जे साह्य करतात ते का करतात बरं? का आपण भजिनला, म्हणजे पूर्व प्रमादी अवंचकत्वे ईश्वराच्या ठिकाणी तो उपयोगी गेलेला आहे. अवंचकत्वे म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वतःकडे काही ठेवलं नाही. आमचे स्वामी म्हणतात बोनेबाईंना की ते जे चोर आले त्यांना पुढं वाटवा द्या, म्हणजे जे काही पान खाण्याचं साहित्य वगैरे ते द्या. ते थोडेच देत होता. स्वामी म्हणतात बाई सगळं द्या, झाडून पुसून. अवंचकत्वे म्हणजे आपल्याकडे काही राखून ठेवू नका. परमेश्वर अवंचकत्वे देतात. तसं जीवाने जर का अवंचकत्वे दिलं तर, वंचकत्वे देणं म्हणजे कसं की आपण म्हणतो की देवा मी एवढं स्मरण करेल, किंवा आपण तेवढं स्मरण करतो आणि वाट बघतो की शेवटची गाठी बरं का आहे ना, मग अर्धी गाठी, आता अर्धीच गाठी बाकी आहे बरं का. हे काय झालं, वंचकत्वे झालेलं आहे. वेळेचं जरी बंधन आहे आपल्याला, परंतु त्यामध्ये सुद्धा वंचकत्वे अवंचकत्वे आहे ना. तुम्ही तूप वाढताय, वाढू का, अजून वाढू, असं झालं तर समोरचा म्हणेल का हो वाढा म्हणून? तो सुद्धा थोडा संकोचला जातो. आणि म्हणून कसं वाढलं पाहिजे की समोरच्यानी बस म्हटल्यानंतर 2-3 चमचे वाढल्या गेलं पाहिजे. म्हणजे तुमचा वाढण्याचा ओघ अशा पद्धतीचा असला पाहिजे. आम्ही एका ठिकाणी जायचो, तिकडे जायचं म्हणजे जेवायला जर का जायचं असेल तर जेवून जायचं. इथे जेवण कमी प्रमाणात बनवलेलं जायचं आणि ते वाढताना पण 10 वेळा ते विचारायचे. मग असं व्हायचं की जेवायचं की नाही जेवायचं.
आणि दुसरं एक घर होतं, त्या घरी जर का जायचं जेवायला तर 2 दिवस उपास करून जायचं, एवढा त्यांचा हात वाढण्यामध्ये इतका मोकळा. म्हणजे हा फरक असा लगेच लक्षात येतो. अवंचकत्वे देणार आहेत. त्यांना म्हटलं की हे देऊन टाका मार्गात, हो घेऊन जा, काय हरकत नाही, मग तुम्हाला ते आम्ही बघून घेऊ नंतर. ते त्यांचं एवढं अवंचकत्वे देणं आहे. म्हणजे या ठिकाणी हे आपण दृष्टपर झालं. अदृष्टपर म्हणजे अवंचकत्वे. देवाने सांगितलं भटनाथोबासांना या पाण्यात उड्या मारा, अवंचकत्वे उड्या मारल्या, कुठलाच विचार नाही केला. किंवा त्यांना सांगितलं साप पकडा, कुठलाच विचार नाही, लगेच पकडला. अवंचकत्वे. साधाईसानी बघितलं नाही की ही नदी खोल आहे का काय आहे वगैरे, सरळ पाण्यामध्ये उतरल्या, नदीचा उतार चुकल्या, खोल पाण्याकडे गेल्या, बुडायला लागल्या, पण हा विचार त्यांनी केला नाही. आधी केला का? अवंचकत्वे. आपलं थोडंसं पाऊस सुरू आहे पण थोडं थांबूया, निरोपण 10 मिनिटाचं बुडालं त्याची हरकत नाही, ते पाऊस ओले नाही झालं पाहिजे. आपल्याला एक तर पोहता येत नाही, एवढा पाऊस पडतो का? नाही पडत. ह्याला वंचकत्वे असं म्हणतात. म्हणजे त्यातल्या त्यात फरक आहे. तुम्ही क्रिया करतच आहात, पण त्या क्रिया करताना तुमचा देण्याचा भाव कसा आहे, वाढण्याचा भाव कसा आहे, ते सगळं सेवेमध्ये सुद्धा वंचकत्व अवंचकत्व कळतं बरं का. काही लोक इतके आपले कपडे सांभाळून सेवा करतात, अजिबात कपड्यांना डाग पडला नाही पाहिजे, म्हणजे इतकं ते हळूहळू हळू वाढतात भाजी. त्याच्यामध्ये एखाद्या 2 वेळा वाढून होतील भाजी, म्हणजे त्यामध्ये सुद्धा लक्षात येतं. तर हे ईश्वर सेवेमध्ये असं चालत नाही बरं का. हे वेळेची क्रिया वेळेमध्ये लगेच घडली पाहिजे. टीकाकार शंका करतात, आणि अभिमानी ते कवन, म्हणजे ते अभिमानिनी जे आहेत ते कवन आहे बरं. संबंधी तरी व्यापकची, म्हणजे प्रत्येक ठिकाणची अभिमानिनी वेगवेगळी आहे. तर स्थानवंदनाची जी अभिमानिनी आहे ती तरी व्यापकची, म्हणजे स्थानाच्या ठिकाणी कोण आहे, स्थानापती आहे, ती माया सहाय्य करणार आहे. आणि मार्ग भेटीला जर का आपण जातो तर तिथे मार्गाभिमानिनी ओळखणी माया आहे, ती सहाय्य करत असते. हे व्यवस्था असं का बरं, तिकडे स्थानापती आणि इकडे ओळखणी माया आहे, इकडे ईश्वर आहेत, असं सहाय्य का वाटून दिलं ना? हे व्यवस्था हे परमेश्वराने घालून दिलेली ही व्यवस्था आहे. ईश्वरी तरी दाने देती, म्हणजे परमेश्वर देताना काय करतात, त्या क्रियेचं फळ कोण देतं बरं. आता तुम्ही स्थानाच्या ठिकाणी क्रिया केली, मार्गाच्या ठिकाणी क्रिया केली, ईश्वराच्या ठिकाणी क्रिया केली, त्याचं फळ कोण देतं बरं ना? सहेतुकाचं जे फळ आहे ते कोण देणार आहे, माया देते. आणि निर्हेतुकाचं फळ कोण देतं, परमेश्वर देतात. म्हणजे आपण एखाद्या ईश्वराच्या ठिकाणी, ईश्वर अवताराच्या ठिकाणी सहेतुक क्रिया केली तर ती क्रिया आपली वाया गेली. जसं म्हणतात की सारंग पंडितांचे 60 उपहार वाया गेले, कारण ते सहेतुक होते. कनाशीचा ब्राह्मण आहे, एवढं सगळं आगस स्वागस भोजन स्वामींचं केलं, पण ते वाया गेलं, कारण की सहेतुक आहे. तुम्ही आम्ही खर्च करतोच की नाही, तुम्ही पंगत करता वगैरे, अन्नदान करता, पैसा खर्च करताच तुम्ही, परंतु तो जर का द्रव्य खर्च अन्नदान सहेतुक आहे तर तुम्हाला त्याच्यातनं ईश्वर पैकीचं काही मिळणार नाही. मोबदल्यात मोबदला. देवा जर का तुम्ही आम्हाला नोकरी दिली तर त्या बदल्यात आम्ही हे करू, मोबदल्यात मोबदला झाला, तुमची योग्यता होत नाही. आता तुम्ही म्हणू नाही शकत आम्ही देव करतो म्हणून, कारण की तुम्ही देवाशी व्यवहार केला, तुम्ही जे दिलं त्या बदल्यात देवाने तुम्हाला नोकरी देऊन टाकली, विषय संपला. आता कुठलाही हिशोब देवाकडे बाकी नाही. तुम्ही निर्हेतुक क्रिया करत आहात की त्या बाबतीमध्ये देवाकडनं कुठलाही मोबदला तुम्ही मागूनच नाही राहिलेले आहेत. फक्त क्रिया हे माझे करणीय म्हणून करत जायचंय. करणीय प्रकरणात ते सांगितलंय, हे माझं करणीय म्हणून करत राहायचं. ते सांगितलं की जो भक्त आहे तो देवाकडनं ईश्वराच्या प्राप्तीची सुद्धा अपेक्षा ठेवत नाही, फक्त ईश्वराची सेवा करत राहायचं. भक्त आणि मागे काहीच मागत नाही देवाकडे. जे देव देतील ते, नाही देतील तर नाही देतील. अशा पद्धतीने निर्हेतुक क्रिया जर का करत असाल तर ती क्रिया ईश्वरापर्यंत पोहोचते आणि त्या क्रियेचं फळ जे आहे ते परमेश्वर देतात. सहेतुकाचं फळ माया देते. आपल्याला तर क्रिया आपल्या चालूच आहेत, सगळीकडे आपण क्रिया करतो आहोत, मग ती क्रिया सहेतुक करायची आहे
का निर्हेतुक करायचे आहे, देवतेपर्यंत पोचवायचे आहे की ईश्वरापर्यंत पोचवायचे आहे, हे आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून कळालेलं आहे. गोसावी तरी अनुसरल्याचे सहाय्य करीती, म्हणजे परमेश्वर हे दानच देतात का नुसतं ना, ते सहाय्य करतात. पण कुणाला? अनुसरल्याचे सहाय्य करीती म्हणजे अनुसरल्या व्यक्तीला. अनुसरला व्यक्ती म्हणजे येथून म्हणितले करण जे आहे, तो करणारा जो व्यक्ती आहे, येत आधीन होईजे म्हणजे जो देवाला अधीन झालेला आहे आणि देवाने म्हणितलेलंच करण जो करतो, तो व्यक्ती अनुसरलेला आहे. आणि म्हणून वासनिक सुद्धा कसा आहे? अनुसरलेल्या व्यक्ती सारखाच आहे एक प्रकारे, परंतु तो जसा तसा अनुसरलेला नाही, त्याला अनुसरण हे घ्यावंच लागेल. आणि म्हणून तरी देखील तो प्रपंचामध्ये असताना अनुसरलेल्या व्यक्तीसारखं जर का आचरण करतो, तर परमेश्वर त्या व्यक्तीला देखील सहाय्य करतात. या पक्षावरून काय समजलं आपल्याला? की जे देवाचं म्हणितलेलं करण करतात त्यांना सहाय्य हे होतं. आणि एरवी आपण सोक्तीचे विधी जर का करत असू, तर त्याच्यामध्ये किती सहाय्य होईल का नाही होईल ते देवच जाणे. कवणा काही उपजोची नये, म्हणजे परमेश्वर सहाय्य करतात अनुसरलेल्या व्यक्तीला. ते कसं करतात बरं? ना कवणा काही उपजोची नये, म्हणजे अनुसरलेला जो व्यक्ती आहे त्यांनी एखादे अडथळे जरी जोडलेले असतील, तरी त्याच्या नित्य निमित्त विधीमुळे काय होतात? त्याचे सगळे अडथळे नासून जातात. ते सगळे अडथळे देव मोडून काढतात. अशा प्रकारचं सहाय्य परमेश्वराचं कडनं घडतं. आता जगाच्या बुद्धी अनारिसिया करीती, मग हे फक्त अशा पद्धतीचं सहाय्य करतात काय ना, जो प्रतिकूल लोक आहेत त्यांचे सुद्धा भाव बदलून जातात बरं का. म्हणजे भट्टोबासांविषयी आधी काय लोकांमध्ये, त्यांच्या नातलगांमध्ये माहिती होती ते काय आहेत, कसे आहेत, पण त्यांचे जे कोणी ते आहेत मावस भाऊ, त्यांनी जेव्हा विचारलं की आता अभयोचे हे जे नागदेव आहे त्यांचं काय चाललंय, त्यांनी सांगितलं आता ते तसे नाही राहिले बरं का, आता खूप बदल झाला वगैरे वगैरे. जे प्रतिकूल बोलत असतील आधी, ते आता ते अनुकूल बोलायला लागले. तशा पद्धतीने कधी कधी होतं ना असं, एखादी व्यक्ती अनुसरते तेव्हा नावं ठेवले जातात, पण अनुसरण घेतलं वगैरे मग आपणच त्यांचं नाव काढतो की बाबा ते एवढं मुंबई सोडून गेले बरं का, सगळं नोकरी सोडून गेले वगैरे वगैरे. आता आपण तर अनुकूलच आहे धर्माविषयी, परंतु एखादा धर्माचा व्यक्ती नसेल आणि प्रतिकूल असेल तरी देखील तो अनुकूल होतो. म्हणजे त्याचा अनुकूलत्वाचा जो काही, प्रतिकूलत्वाचा जो काही त्रास आहे त्याचा, तो भाव सुद्धा परमेश्वर मोडून काढतात. त्या व्यक्तीला, अनुसरल्या व्यक्तीला त्रास होऊ देत नाहीत. अशा प्रकारचं परमेश्वराचं सहाय्य जे आहे ते जीवाला होत असतं. ऐसे पुराभिमानीये नेमिले, ही व्यवस्था कोणी केलेली आहे बरं ना? हे पुराभिमानिनी म्हणजे पुरामध्ये कोण आहेत? परमेश्वराचं स्वरूप आहे, म्हणजे व्यक्त परमेश्वर आहे. किंवा मायापुरी मायेचे अभिमान असं जे सांगितलेलं आहे, म्हणजे त्या मायापुराच्या ठिकाणी जी माया आहे नटलेली आहे, ती अशा प्रकारचं सहाय्य करते. किंवा पुरासोबत जी आहे ओळखणी माया वगैरे, ती सुद्धा अशा प्रकारे अनुकूळाला प्रतिकूळाला अनुकूल करते. किंवा तशा पद्धतीचा प्रभाव जो आहे, तशा पद्धतीचे जे काही थोडंसं चमत्कारासारखं आहे ते त्या ठिकाणी करायला ती सहाय्यभूत होत असते. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण जे स्वामींचं सहाय्य प्रकरणातील आचाराचं 102 क्रमांकाचं वचन आहे, पुरुष प्रयत्नी दैवाचं सहाय्य, त्या वचनाची अर्धी टीका जी आहे ती आता आपण बघितलेली आहे. उर्वरित पुढची जी टीका आहे ती उद्याच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. दंडवत हो.